SP न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे भरधाव हैवा चालकाने निष्काळजीपणे हैवा चालवत एका 11 वर्षीय निष्पाप चिमुकल्याला चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 4:15 वाजेच्या सुमारास घडली होती। यानंतर अज्ञात व्यक्तीने हा हैवा पेटवला होता। डोळ्यासमोरच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण लाडगावात संतापाची लाट उसळली। यानंतर ग्रामस्थांनी रस्ता बंद केला। घटनास्थळी पोलीसही आले, मात्र अगोदर चालकाला अटक करा, मग बाकी तुम्हाला जे करायचे ते करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली। यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व ग्रामस्थांनी त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला। मात्र या घटनेच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती। या ग्रामसभेत लाडगाव येथून एकही वाळू अथवा अन्य गौण खरेदीची वाहतूक करणारा हैवा जाणार नाही, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला। यासोबतच जर त्यांना वाहतूक करायचीच असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, अशी देखील भूमिका ग्रामस्थांनी घेतली। हैवा चालके निष्काळजीपणे हैवा चालवून अनेकांचे बळी घेत आहेत। काल घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी हा सर्वानुमते ठराव घेतला। यासोबतच रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। आपली विशेष सभेचं आपण आयोजन केलं होतं। कालची दुःखद घटना घडल्या कारणाने या ग्रामसभेमध्ये आपण सर्वांनी एकमताने खालील ठराव घेतलेले आहे। पहिला विषय घेतला आपण वाळू डंपर बंद करणे किंवा त्यांना पर्यायी मार्गाने ते डंपर वाळूसाठी जाणे, हा आपला एक आपण हा विषय घेतला आहे। दुसरा विषय घेतला आपण रिक्षा स्टँडचा घेतला आहे। रोडच्या कडेला उभे राहतात, त्यामध्ये रोडवर अतिक्रमण होते, त्यांना शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्यांच्या पाठीमध्ये त्यांनी रिक्षा लावावी आणि ज्याचा नंबर येईल त्यांनी एक करून एक रिक्षा त्या ठिकाणी बस स्टँडला लावून ठेवायची। तिसरा विषय होता आपला गुरुवारी बाजार भरतो आणि बाजारामुळे जे खरेदीसाठी आपले ग्रामस्थ येतात त्यांच्या मोटरसायकल वगैरे वाहने हे रोडवर असतात, त्यामध्ये रोडवर असल्या कारणाने दुर्घटना घडू शकते। त्या कारणाने आपण एक पोलीस स्टेशनला पत्र देणार आहोत। तसंच आपल्या ग्रामपंचायत मार्फत पण गुरुवारी आपण तिथे देखरेख करणार आहोत। पाचवा विषय जे शाळेमध्ये मुलं शिकत आहेत त्यांचे त्या ठिकाणी पालक आहेत, त्या पालकांनी सोडायचे आहेत। नंतर विषय होता आपल्या शाळेपासून बाजारापर्यंत जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी आपल्याला SDM साहेबांना ठराव आणि पत्र द्यायचे। तसेच ब्रेकर टाकायचे आपल्याला। नंतर दुसरा आता विषय होता बॅनर, जे रोडवर बॅनर लागत आहे ते त्यांनी आपलं दुकान लावावे किंवा त्यांच्या वावराच्या ठिकाणी कडे लावण्यात यावे। नंतर आहे पोलीस पाटील आपल्या सभेला नव्हते, त्यांना आपण बोलून घेतलं आणि पोलीस पाटलांना आपण सांगितलेलं आहे वाळूचे टेम्पोची। दुसरी गोष्ट हे अवैध दारूचे लाडगावमध्ये चालू आहेत व्यवसाय, यांची वेळोवेळी माहिती पोलीस पाटलांनी कर्तव्य समजून देण्यात यावी, असं ग्रामस्थांचं एकमुखाने मागणी आहे। SP न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।